आदित्य सर काय झालं? कसला विचार करताय? नाही काही नाही. आदित्य सर नका काळजी करू, समजा नीट होईल. आणि तुम्ही आज बघितलत ना, आज आबासाहेबांनी आपल्याला समद्यांना त्यांच्या सोबत जेवायला बसवलं. हळूहळू आबासाहेब आपल्या समद्यांना त्यांच्यातलंच मानू लागलेत. आता राहिला प्रश्न प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नाचा. योग्य वेळ बघून ना आपण प्रीतम सरांना आबासाहेबांकडे प्रिया मॅडम साठी मागणी घालायला सांगू. एक्झॅक्टली. पण हे जे काही आहे ना ते लवकर झालं पाहिजे. आणि तिकडे आईने प्रेस कॉन्फरन्स बोलवून दिशाला किर्लोस्करांची सून म्हणून डिक्लेअर करणार आहे. अरे देवा, आता तर गडबड करायलाच पाहिजे. सर, एकदा का गणपती बाप्पा आले ना की आपण प्रीतम सरांना आबासाहेबांशी बोलायला सांगूया. पारू चल, झोपलं पाहिजे. सकाळी उठून परत शेतात काम करायचंय. तू पण झोप लवकर. हा चल. एक मिनिट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. धनी, काय झालं? काही राहिलंय का? काय सारखं धनी धनी लावलंय? मी सर आहे ना तुझा? हा, माफ करा. मी 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 नाही म्हणणार यापुढं. मी 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 सरच म्हणेन. ठीक आहे, म्हणू शकतेस तू धनी. छान वाटतंय. काय काय झालं सर? काय झालं? मंगळसूत्र ओळखीचं वाटतं. तू ते ऍड शूटला हेच मंगळसूत्र घातलं होतंस ना? ऍड शूटला हेच मंगळसूत्र घातलं होतंस ना? बाय. धनी, तुम्ही जा ना झोपायला. उशीर झालाय ना, उठायचंय सकाळी लवकर. जा. ती सरळ कर. तू पण झोप लवकर. हा, गुड नाईट. काल पण आदिनाथ बाहेर झोपला होता आणि पार्वती खोलीत झोपली होती. आज पण काहीतरी गडबड दिसते. आबासाहेबांना सांगायलाच पाहिजे. शाळेला सुट्टी मिळाली म्हणून काही वाटते ते कारण देतात मुलं. कधी पाठीत दुखतंय, कधी पोटात दुखतंय. एक मुलगा तर काय म्हणाला माहिती? मॅडम, माझं मांजर हरवलंय म्हणून मी 4 दिवस नाही येऊ शकलो. हे चाललंय मस्त. एवढी अपेक्षा. काहीतरी गोळ आहे. आपल्यापासून काहीतरी लपवत आहे तसं वाटतंय. काय झालं मंदाताई? काय बोलताय तुम्ही? कसला गोळ झालाय आणि कोण काय लपवतोय आपल्यापासून? अहो, ते आपल्याकडे आलेलं जोडपं आहे ना, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय.
ती मुलगी आहे ना पार्वती, ती आत खोलीत झोपते आणि तो आदिनाथ खोलीच्या बाहेर झोपतो. आल्यापासून बघते त्यांच्यात हेच सुरू आहे. आपल्यापासून काहीतरी लपवतायत असं वाटते. आदिनाथ, हे आदिनाथ उठ. आबासाहेबांचा आवाज. आदिनाथ, बस साहेब. काय चाललंय तुमचं? नेहमीच आहे का हे? म्हणजे तू बाहेर झोपतोस आणि ही आतमध्ये झोपते? काय ग पार्वती, काय विचारतोय मी? साहेब, झोपू द्या त्यांना बाहेरच. मी नाही घेणार त्यांना आत खोलीत झोपायला. का? म्हणजे भांडला बिडलात की काय तुम्ही? भांडण आणि यांच्या बरोबर मी मोलकरीनच आहे ना त्यांची. सारखं आपली एक काम झालं की दुसरं काम, दुसरं काम झालं की तिसरं काम सांगायचं. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. काय तर म्हणे कधी हातच चेपून दे, कधी पायच चेपून दे, कधी डोक्याला तेलच लावून दे. साहेब, मी करणारच ना समधी काम. ह्यांच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घातलंय ना मी, करावंच लागतात. आणि कधी मी नाही म्हणलंच नाही कामाला. पण माणुसकी नावाचा प्रकार आहे का नाही? दोन शब्द पिरमानं बोलू शकत नाही हो माणूस. सारखं आपलं वस्कर वरडतोय अंगावर. म्हणजे नवरा बायकोची भांडण आहेत एवढंच ना? मला वाटलं काही गंभीर प्रकार आहे की काय. पण काय रे, तुला कळत नाही? तू लग्न करून घेऊन आलायस ना, तिला परक्याची पोर आहे ना ती, तिची जास्त काळजी घ्यायला पाहिजे एवढं कळत नाही तुला? कसं वागायला पाहिजे तिच्याशी? आता इथून पुढे जशी मला प्रिया आहे तशीच ही पार्वती. आणि जर का तू तिला त्रास दिला असं मला समजलं तर बघ. चुकलं आबासाहेब, चुकलं. आणि तू पण अगं जरा काळजी घे त्याची. दिवसभर काम करून थकून भागून येतो तो. हे बघा, दिवसभराची भांडणं आहेत ना, ती रात्री मिटली पाहिजे, तरच चांगला संसार होतो. कळलं का? वय साहेब. वय वय. अरे वय वय काय, तू सुद्धा तिची काळजी घे. तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात जा. हवं तर आमच्या प्रतापची बाईक घेऊन जा. पण जर मला पुन्हा तिची तक्रार आली ना तर गाठ माझ्याशी आहे. वय चालतंय. चालतंय. पण नुसतं उभं राहणार आहेस का? चला आतमध्ये. चला. आदित्य सर, हे बघा फार चांगलंच तावडीत सापडलं असतो बघा. मला त्यावेळी जे सुचलं ते बोलले मी. पारू, यू आर माइंड ब्लोइंग. यू आर एन ॲब्सोल्यूट जीनियस पारू. आता परत ह्यांचं काय चाललंय खुसूर भांडत तर नाहीत ना? तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं यार, आणि नसेल तरी ते तू शोधून काढतेस. अहो सर, आता तवा जे सुचतं तेच मी बोलते आणि निघतो काही ना काहीतरी मार्ग. माइंड ब्लोइंग. ओके, आय थिंक सो आता ते गेले असतील. मी जातो परत बाहेर झोपायला. सांभाळून ना. हा. हे घे. सांभाळून. पार्वती, काय झालं? मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती. बोला की. तुला माझ्याकडून एक गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे ना?
कुठली? जी प्रत्येक बायकोला त्याच्या नवऱ्याकडून ऐकायची असते. त्याची बायको दिवसभर खूप काम करते, त्याचं घर सांभाळते, त्याची काळजी घेते आणि त्या बदल्यात तिला तिच्या नवऱ्याकडून फक्त एकच वाक्य ऐकायचं असतं. पारू, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. बाहेर मंदाताई आहे. पारू, मला असं वाटतंय की आज रात्री पण इथेच झोपावं लागेल. ठीक आहे. अंथरून घालूया. हा. पण पारू, बोला. एक बोलू? हम्म? मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. किती राबतेस तू, इथेही आपल्या घरी पण. अजिबात थकत नाहीस यार. अगदी निस्वार्थ भावनेने करते सगळं. आय रिअली अप्रिशिएट इट. झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. आदित्य सर, ते झोप नाही लागत आहे मला. का? एवढं काम करून पण? मग सर, तुम्ही एखादी गोष्ट सांगाल का मला? मी हं? पारू, मी नाही सांगू शकत यार. मी तुझ्यासारखी गोष्ट नाही सांगू शकत. बघा ना, म्हणजे एखादी कुठली बी गोष्ट आठवते का ते? ओके, ठीक आहे, गोष्ट सांगतो. बघ, एक छोट्या गावातली राजकुमारी असते. ती अचानक एका वेगळ्याच राज्यात जाते. ओके, तिथल्या सगळ्याच गोष्टी खूप नवीन असतात तिच्यासाठी, पण तरी ती तिथे मनापासून रमते. सगळ्या माणसांना आपलं करते. काय जादू असते नेमकी तिच्यातनं कळतच नाही. म्हणजे ती इतकं प्रेम कुठून आणते? त्याच राज्यात ना एक राजकुमार पण असतो. तो या राजकुमारीला बघून असं विचार करतो की कोण आहे अशी मुलगी, वेगळीच आहे. अशी माणसं असतात या जगात, इतकी निरागस, इतकी प्रेमळ, इतकी निस्वार्थ. पारू, जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. अशीच आनंदी राहा. एकदम मस्त. आता गणपती येणार ना, यंदा आपण गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करायचा. हा दादा, ते काय लागते त्यात आपण गणपतीला ठेवतो ना, ते असतं ना असं रे, मंदिर ना. मंदिर नाही, मखर म्हणतात त्याला.
आणि मखर काय आणायचं नसतं, घरी बनवायचं असते. अच्छा, मखर असतं का? असं घरी बनवायचं असतं? मग तर बेस्टच आहे. मी आणि प्रिया मॅडम बनवू ना मखर. एकदम छान मखर बनवूया. आबासाहेब खुश व्हायला पाहिजे. त्यांचं मन जिंकायचा अजून एक चान्स मिळेल ना आपल्याला. आबासाहेबांचं मन जिंकायचं? म्हणतातही ते आबासाहेबांचं मन जिंकायचं म्हणजे गणेशोत्सव छान साजरा करायचा असं म्हणत होतो मी. हा, आबासाहेब, आबासाहेब, ते यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे ना, तर आम्ही मखर बनवतोय. नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मखर छानच बनणार. अख्ख्या गावात नंबर 1 मखर असेल आपलं. आणि जरा घर वगैरे पण सजवूया, फुलं वगैरे लावू, सगळीकडून लाईट्स लावू, म्हणजे कसं घरात आल्या प्रसन्न वाटलं पाहिजे. तुम्हाला पण छान वाटेल. गेले प्रीतम सर कामातून. सकाळ सकाळी आबांचा मूड खराब केला यांनी. एकतर तुम्ही मंडळी या गावात नवीन आहात. या गावातल्या चालीरीती, सण समारंभ कसे साजरे केले जातात याविषयी काही माहिती नाही. या घरात प्रियाच्या हट्टाखातर गणपती येतात, पण उत्सव हा फक्त एकाच ठिकाणी साजरा होतो आणि तो म्हणजे गावातल्या देवळात. आणि त्या उत्सवासाठी प्रसादासाठी म्हणून धान्य आपल्या घरातून जातं. बाहेर ट्रॅक्टर उभा आहे, संपतही आहे. ते गोणी ट्रॅक्टरमध्ये टाका आणि मंदिराकडे चला. हो आबासाहेब. आबासाहेब, तुम्ही पण जाताय मंदिराकडे? आबासाहेब, तुम्हाला माहिती आहे तो रणजित तिथं असणार आहे. तुम्हाला एकच सांगून ठेवतो, तो रणजित जर का काही तुम्हाला वेडवाकडे बोलला तर मी खपवून घेणार नाही. हिरडं आलं नाही का अजून? नाही आले अजून. येतील आबासाहेब. ए, त्याला आबासाहेब म्हणाल, तुझा बाप लागून गेला का तो? सरकार, आबासाहेब गावचं मोठं प्रस्त आहे. शिवाय ह्या मंदिराचं ते अध्यक्ष पण आहेत. म्हणून तुम्ही सगळे गावकरी त्याच्या पुढे शेपूट हलवत फिरत असता. आज मी दाखवून देणार आहे तो सयाजीराव भोसले किती खोटारडा माणूस आहे ते. आता तो थेरडा तुम्हाला फसवतो हे लक्षात येत नाही का तुमच्या? रणजितराव, आबासाहेबांच्या बद्दल असं बोललेलं आम्ही खपवून नाही घेणार. आणि काय करणार? नीट ऐका, आज तुमच्या त्या आबासाहेबाची इज्जत मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. कळलं? येऊ द्या सयाजीला. मंदिर समितीचा अध्यक्ष बदलायचा फैसला आज इथंच होणार. कळलं का? ऐका माझं, एकटे जाऊ नका. मी आणि पैलवान येतो सोबत, संगत जाऊ. प्रताप, मी आखाड्यात नाही चाललोय, देवळात जातोय. प्रसादासाठी धान्य लागतं ते घेऊन जातोय. तिथे तुझ्या मल्लांची काही गरज नाही. पण तरी आबासाहेब, तुम्हाला तो माहिती आहे, तो काही येडावाकडं बोलला तर? गावकरी आहेत माझ्यासोबत. सणासुदीच्या वेळेला गालबोट लागायला नको. आणि 1-2 शब्द वर खाली झाले तर त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे असे का वागतात आबासाहेब? आता घरात गणपतीचा उत्सव साजरा नाही करायचा म्हणजे
आधीपासून असे होते की आधी आबासाहेब नव्हते असे. गावात सगळ्यात मोठा गणेशोत्सव आपल्याच वाड्यात असायचा. रात्रभर भजनं चालायची, पंक्ती उठायच्या. आबासाहेब स्वतःच्या हातानं मखर बनवायचे. गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन स्वतः यायची. आरत्या म्हटल्या जायच्या, प्रसाद वाटला जायचा. अख्खा वाडा फुलांनी सजवला जायचा. मग अचानक असं काय झालं की गणपतीचा उत्सवच साजरा होणं बंद झालं? मला आठवतंय तेव्हापासून या घरात गणेशोत्सव साजरा असा झालाच नाही. का नाही माहित मला. गणेशोत्सवात तिचा उत्साह सगळ्यात जास्त असायचा. ती गेली आणि वाड्याची रयाच गेली. ती कोण?